नमस्कार. चला आता बघूया रुलिंग नंबर 4 बद्दल. रुलिंग नंबर 4 जसं की आपल्याला माहिती आहे राहूचा आहे आणि कसा राहील ह्यांच्यासाठी 2026 वर्ष हे बघायचा आपण प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओतून. आणि जसं की आपल्याला माहिती आहे 4 नंबर म्हणजे राहूला इंडिकेट करतो. तर राहूला कुठेतरी 4 नंबरला कुठेतरी शॅडो प्लॅनेट म्हटलं जातं सूर्याचं. ओके, आणि हे 2026 पण सूर्याचाच नंबर आहे. तर ह्यांना ह्यावर्षी काय काय होणार आहे आणि काय फायदे देणार आहे हा सूर्याचा नंबर ते बघायचा प्रयत्न करूया. कसा राहील 2026 आपल्या 4 नंबरवाल्यांसाठी. बघा इथे मला असं दिसतंय की 4 नंबरसाठी ओव्हरऑल एनर्जी तर खूप जास्त चांगली आहे. तुम्ही जे मेहनत केली आहे, हार्डवर्क केलं आहे, असं दिसतंय की मागचे 2-3 वर्ष यू आर स्ट्रगलिंग सो मच. ओके, आणि गोष्टी मनासारख्या घडत नाही आहेत, खूप जास्त लो डाऊन बाकीच्या गोष्टी. तर कुठेतरी हे वर्ष तुम्हाला मजबूती देऊन जाणारं असेल. जे प्रामाणिकपणे तुम्ही मेहनत केली आहे, हार्डवर्क केलं आहे, त्याच्या मोबदला जो तुम्ही विचार करत होता, जो आतापर्यंत भेटत नव्हता, तर 100% आता मला असं दिसतंय की तो मोबदला तुम्हाला भेटणार आहे. थोडक्यात असं समजू शकतो की यावर्षी युनिवर्स बरोबर तुमची पार्टनरशिप आहे. यावर्षी चक्क युनिवर्स तुमच्या बरोबर आहे आणि स्टेबल ग्रोथ कुठेतरी हे तुमचं कीवर्ड दिसतोय मला. आणि 100% तुम्ही जे विचार करताय त्या गोष्टी तुम्ही घडून आणणार आपल्या आयुष्यामध्ये. 2026 4 नंबरवाल्यांसाठी हेल्थ रिलेटेड जर बघितलं तर थोडेफार प्रॉब्लेम घेऊन येऊ शकतो. पाठीचा त्रास, गुडघ्याचा त्रास, रात्री झोप कमी येणं, ह्या गोष्टी घडू शकतात. पण फक्त स्वतःच्या माइंडवरती कंट्रोल करून थोडंसं आहे ना शरीराला व्यवस्थित ठेवायचा प्रयत्न करा, एक्सरसाइज करा, जिमला जावा. यावर्षी सूर्याची एनर्जी आहे, खूप जास्त एनर्जेटिक आहे, पॉवरफुल आहे. तुम्ही जितकं घरी राहताल, फ्री राहताल, मोकळे राहताल, तुम्हाला प्रॉब्लेम होणारच. ज्या वेळेला तुम्हाला फ्री टाईम भेटतो त्यावेळेला डू समथिंग फिजिकल ॲक्टिव्हिटी. ओके, जस्ट उठून चालायला सुरू करा, गार्डनमध्ये जाऊन वॉक अराउंड करून घ्या, किंवा घरामध्ये पण म्हणजे बसून राहू नका, बिकॉज त्याच्यामुळे राहू ॲक्टिव्ह होतो. शरीराला पोषण आणि मनाला शांती देणारं रुटीन सुरू करू शकतो या वेळेपासून तुम्ही. यावर्षी असं आपण म्हणू शकतो कुठेतरी सवयी लावून घेणं ना यावर्षी खूप इझी असेल सगळ्याच नंबरवाल्यांसाठी. 4 नंबरसाठी पण असं नेहमी डिफिकल्ट होतं 4 नंबरवाल्यांना रुटीनमध्ये बसणं, बिकॉज त्यांना थोडंसं आळस येतो किंवा गोष्टी फॉलो करायला प्रॉब्लेम होतो. ओके, बिकॉज ऑफ राहू माइंड डायवर्ट होतं. 1 दिवस करतील, 2 दिवस करतील, तिसऱ्या दिवशी दे फील यार काय हे. पण आता तुम्ही जर डेडिकेटली प्रयत्न केला ना तर सकाळी लवकर उठणं, एक प्रॉपर रुटीन सेट करणं हे कुठेतरी मला होताना दिसतंय. सूर्यप्रकाशात काही मिनिटे घालवणं किंवा मग सूर्याला जल देणं, सूर्यनमस्कार करणं हे तुमच्यासाठी खूप 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 जास्त फायद्याचं ठरेल. रुलिंग नंबर 4च्या रिलेशनशिपसाठी जर आपण बघितलं तर मला असं दिसतंय की रुलिंग नंबर 4 वाले रिलेशनशिपमध्ये खूप जास्त जेन्युइन असतात. पण ह्यांचा प्रॉब्लेम होतो की हे ना एक्सप्रेसिव्ह नसतात, त्यांना आपल्या भावना बोलून दाखवणं होत नाही, त्या लॉयल्टी. त्यामुळे समोरच्याला वाटतं की हा व्हॅल्यू करत नाही, हा किंमत देत नाही आहे, त्यांना ॲक्शनमधून तरी दाखवण्याचा प्रयत्न करा किंवा वोकल व्हा रिलेशनशिपमध्ये. इट्स रिअली इम्पॉर्टंट. तुम्ही न बोलल्यामुळे मॅक्सिमम मिसअंडरस्टँडिंग तुमच्या रिलेशनशिपमध्ये होतात. जर तुम्ही थोडंसं पण वोकल झालात ना तर कुठेतरी तुमचे मिसअंडरस्टँडिंग कमी होताना दिसत आहेत, रिलेशनशिप घट्ट होताना दिसत आहेत, मैत्री घट्ट होताना दिसते, फॅमिलीसोबत बॉन्डिंग खूप चांगली होताना दिसत आहे. इमोशनली ओपन व्हाल तर पार्टनरला तुमचं खरं मन समजण्यात मदत भेटेल असं आपण कुठेतरी म्हणू शकतो. कपलसाठी हे वर्ष ना कमिटमेंट आणि स्टेबिलिटी घेऊन आलेलं आहे, मॅच्युरिटी देणं त्या रिलेशनशिपला, त्या नाताला, असं कुठेतरी दिसतंय. सिंगल असताल तरी पण मला असं दिसतंय की एक ग्राउंडेड आणि खूप जास्त मॅच्युअर पर्सन तुमच्या आयुष्यामध्ये येताना जो थोडासा वळण लावेल, तुम्हाला गुरुसारखं काम करेल असं आपण म्हणू शकतो. मे बी तो मित्र असू शकतो किंवा रिलेशनशिप पण होऊ शकतं पुढे जाऊन, पण स्टार्टिंग तर मित्रासारखंच कोणी एंटर होऊ शकतं तुमच्या लाईफमध्ये असं दिसतंय. तुमच्यासाठी युनिवर्सचं गायडन्स जर बघितलं रिलेशनशिपसाठी तर मला असं दिसतंय की मन जर तुम्ही बंद ठेवलं तर कोणीही आत एंटर नाही करू शकत. ओके, तुम्हाला मन मोकळं ओपन करावं लागेल, त्यावेळेला कोणीतरी एंटर होऊ शकतं तुमच्या मनामध्ये. यावर्षी तुमच्यासाठी हेच गायडन्स आहे. करिअर रिलेटेड जर आपण बोलायला गेलो तर 4 नंबरसाठी मला असं दिसतंय करिअर वाईज खूप जास्त चांगलं असेल. मागील 2 वर्षात जे तुम्ही मेहनत घेतली आहे, कष्ट केलेत, त्याचं कुठेतरी रिझल्ट भेटताना मला दिसतोय इकडे. नवीन नोकरी, मोठी ऑपॉर्च्युनिटी, मोठे आव्हान पण येतील, पण तुम्ही खूप इझिली त्या गोष्टींना पार करताल. तुम्हाला पण असं वाटेल की अरे बापरे, एवढा मोठा प्रॉब्लेम आलेला आणि अचानक गोष्टी रिझॉल्व्ह झाल्या. तर कुठेतरी ना तुम्हाला युनिवर्सचा किंवा नशिबाचा साथ पण तुम्हाला भेटताना दिसतंय. असं लक थोडं
कमी असतं, पण यावर्षी खूप चांगलं आहे. आणि स्पेशली जुलै ते डिसेंबर यावर्षी तुमचं डिसिप्लिन आणि तुमची शिस्त तुमच्यासाठी खूप मोठं हत्यार होणार आहे या पुढच्या लढाईमध्ये लढण्यासाठी, असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ऑलरेडी तुम्ही ही लढाई जिंकलेली आहे, पण तुम्हाला उतरावं तर लागेलच कुठेतरी, असं म्हणू शकतो. बट हां, विथ कॉन्फिडन्स आणि विथ डेडिकेशन हे केला तर 100% तुम्हाला आपल्या लाईफमध्ये बेटरमेंट दिसायला लागेल. तुमच्यासाठी करिअरसाठी जर युनिवर्स गायडन्स म्हटलं तर इथे सांगितलं जाते की तुम्ही योग्य मार्गावर आहात, कंटिन्यू करा, चालत राहा, फ्युचर खूप ब्राईट आहे. पैशाच्या बाबतीत जर बघितलं तर 2026 असं दिसतंय मला की हळूहळू स्टेबिलिटीकडे तुम्हाला घेऊन जाईल आणि नक्की प्रगती तुम्हाला दिसेल. सेव्हिंग्स तुमच्या होतील. जर काही कर्ज वगैरे असेल किंवा लोन असेल तर ते पण कमी होताना दिसेल तुम्हाला. फक्त डिसिप्लिनमध्ये राहणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी यावर्षी. इन्व्हेस्टमेंटमध्ये ना चुका टाळा आणि इम्पल्सिव्ह डिसिजन घेऊ नका. इन्व्हेस्टमेंट करताना स्लो अँड स्टडी चालणारा इन्व्हेस्टमेंट प्लॅन तुम्ही घेतला तरी चालेल. खूप मोठ्या फायद्याच्या नादात लागून चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्ट करू नका, पैसे अडकते. तुमच्यासाठी लकी कलर आहे निळा किंवा नेव्ही ब्लू. लकी वार आहे तुमच्यासाठी शनिवार आणि अफर्मेशन आहे तुमच्यासाठी मी मजबूत आहे, मी स्थिर आहे आणि युनिवर्स मला माझ्या कष्टाचं फळ देत आहे, असं कुठेतरी तुम्ही म्हणू शकता. युनिवर्स माझा पार्टनर आहे प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक हार्डवर्कमध्ये, असं म्हणू शकता तुम्ही. ही होती ओव्हरऑल एनर्जी 2026ची नंबर 4 वाल्यांसाठी. आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.